नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी सांगत असते, काव्याने मला आणि पार्थला 4 ते 5 वेळा कॉल केला. तिच्या कॉल हिस्ट्रीमध्ये दिसतंय, पण आम्हाला कॉल कसा नाही आला आणि सगळे एकाच वेळेला बाहेर गेले, असं कसं होऊ शकतं? विजय सांगतो, आम्ही तुमच्या समोर बाहेरून घरात आलो, आम्हाला काय माहिती काय झालं ते. पार्थलाही म्हणतो, तुमचे 2-2 लग्न झाले तरी तुम्हाला बायका सांभाळता येत नाही आणि वरून मलाच विचारतोय. पार्थ तर खूप चिडतो, तोंड सांभाळून बोल विजय. तेव्हा विजय सांगतो, तू काही बोलशील ना आम्ही ऐकून घ्यायचं? तर पार्थ म्हणतो, ऐकून घ्यावं लागेल कारण घर माझं आहे. विजय म्हणतो, तू वेडाबिडा आहे का रे? किती वेळ सांगायचं? हे घर विक्रम काका आणि वसू आत्या दोघांचं आहे. तुला काय मेमरी लॉस झालाय का रे? पार्थ तर विजयच्या अंगावर धावूनच जातो. सगळे सोडवण्याचा प्रयत्न करतात पण पार्थ काही लवकर सोडत नाही. आणि काकू पार्थला बाजूला करतात. अरे पार्थ शांत हो, नको घरामध्ये कटकट. त्या वसू आत्या म्हणतात, या प्रेग्नेन्सीच्या नावाखाली काय काय ऐकावं लागेल काय माहिती अजून. विजयराव, चला रम्याला फोन करायचा ना आपल्याला. तिथून विजयला घेऊन जातात. नंदिनी विचारते, तुम्ही गुरुजींकडे गेले होतात ना, काय म्हणाले ते? मानिनी काकू सांगतात, अगं ते बोलले की संकट दमा धरून बसले आणि कर्मचक्र फिरणारे. मला तर काहीच कळत नव्हतं ते काय बोलले ते, पण काळजी घ्यावी लागेल एवढं मात्र नक्की. पण उद्या पूजा झाली का मी तुम्हाला धागे आणलेले ते दोघींना पण बांधते, म्हणजे सगळं ठीक होईल. तेव्हा नंदिनी पण म्हणते, हो आई, आपण असंच करूया. नंदिनी रूममध्ये असते तेव्हा तिच्या डोक्यात तोच विचार चालतो. जीवा तिथे आल्यानंतर म्हणतो, नंदिनी अजूनही तोच विचार करते? अगं काही झालेलं नाही ना, कशाला एवढं टेन्शन घेते? तर नंदिनी सांगते, अहो टेन्शन कसं नको घेऊ. आज जर काव्याबरोबर काही चुकीचं घडलं असतं तर कोण जबाबदार असतं त्या गोष्टीला? हॉस्पिटलमध्ये त्या प्रेग्नेंट बाईचं बाळ गेल्यानंतर काव्याची काय अवस्था झाली होती ते बघून तर मला अजून टेन्शन येतं. तसं चुकूनही माझ्या काव्याबरोबर नको व्हायला. जीवाई तिला समजवतो, बरं आता इथून पुढे आपण तुझी आणि काव्याची दोघींची पण काळजी सर्वांनी लक्ष देऊन घेऊया. तर वसू आत्या विजयला सांगत असतात, एवढे सगळे प्रयत्न केले पण सगळे फेल झाले. रम्या जर असती ना, नक्कीच काहीतरी घडलं असतं. मला नाही वाटत आता काही होईल ते. तर विजय त्यांच्यावरच भडकतो, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मी माझं कामधाम बिझनेस सोडून इथं बसलोय रिकामटाय? मीही प्रयत्न करतोच आहे ना. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अहो विजयराव, मला तसं नव्हतं म्हणायचं. तर विजय पण म्हणतो, अहो वसू आत्या, मी चेष्टा करत होतो. तो राग होता ना खाली जो आत्ता बाहेर पडला आणि मी आता नॉर्मल आहे. तर वसू आत्याही सांगतात, बरं ठीक आहे, आता खूप रात्र झाली आहे, गुड नाईट. तुमच्या रूममध्ये जाऊन झोपून घ्या, ही माझी रूम आहे ना. तर विजय बाहेर येतो आणि स्वतःच्या गालावर 4-5 फटके मारून घेतो स्वतःलाच. वागशील असं, चुकी करशील, तुझी ही बाजू अजून एवढ्या लवकर कोणालाही कळायला नको. इथून निघून जातो. तर मानिनी काकू त्यांच्या रूममध्ये असतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये सगळं विचारांचं काहूर माजलेलं असतं आणि गुरुजींनी दिलेले 2 धागे त्यांच्या हातात असतात. आता हे दोघींना पण बांधले का म्हणजे माझं टेन्शन थोडं कमी होईल. त्याच वेळेला तिथं नंदिनी येते. आई तुम्ही ठीक तर आहात ना? मानिनी काकू म्हणतात, अगं मी ठीक आहे, पण तू किती काळजी घेते सगळ्यांची. कधी कधी असं वाटतं की तू प्रेग्नेंट आहे आम्ही सगळे विसरूनच जातो. तुझी काळजी घ्यायचं राहूनच जातं, तूच सगळ्यांची काळजी घेत बसते. नंदिनी म्हणते, आई तसं काही नाही आहे. तुम्ही जे आत्ता एवढं टेन्शन घेताय ना, तुम्ही शांत झालात ना, अख्खं घर शांत होईल आणि सगळ्यांना बरं वाटेल. वेळेला तिथं मिथून काका येतात. वहिनी आत येऊ का? मानिनी काकू म्हणतात, अहो भाऊजी विचारतात काय यामध्ये? अहो मिथून भाऊजी, मी काल श्रेयाची हॉस्टेलची पूर्ण फी भरली, तुम्हाला सांगायचंच विसरले. मिथून काका त्यांच्या पायावरच डोकं टेकून माफी मागतात आणि रडायला लागतात. वहिनी मला माफ करा, चुकलंच माझं. आणि काकूही त्यांना उठवतात. अहो भाऊजी काय झालं रडायला, नक्की सांगा तरी. तेव्हा मिथून काका म्हणतात, माझं चुकलं वहिनी, काल मी घरी थांबायला हवं होतं, काव्याबरोबर असं काही घडलंच नसतं. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अहो भाऊजी जाऊ द्या, तसं काही घडलं नाही ना, कशाला एवढा विचार करतात? मला सांगा, तुम्ही श्रेयाची फी भरण्यासाठी बँकेत गेला होता का? मिथून काकाही म्हणतात, हो मी त्यासाठीच गेलो होतो. मानिनी काकू विचारतात, तुमचा चेक आला का, जो चेक येणार होता? तेव्हा मिथून काका म्हणतात, नाही माझा चेक नाही आला, विजयकडनं घेतले होते मी पैसे. मानिनी काकू आणि नंदिनी दोघींनाही धक्का बसतो. म्हणजे वहिनी मी घेतले नव्हते, पण विजयने बळजबरीच मला दिला होता. म्हणतात ना, लाचार माणसाला अक्कल नसते, तसंच काहीसं घडलं माझ्याबरोबर. तुम्ही माझ्याबद्दल बिनकामाचा, एवढं वय झालं तरी अक्कल नाही आली, काही काम करत नाही असं बोललात, हे त्यांनी सांगितलं मला. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अहो भाऊजी मी चुकूनसुद्धा बोलू शकत नाही हो, आमच्या मनात सुद्धा नाही कोणाच्या असं. पण मी बोलली होती ना तुम्हाला पैसे देईल, एवढ्या सगळ्या विचारांमध्ये मी विसरूनच गेले.
मिथून काका म्हणतात, हो वहिनी, मला माहिती आहे तुम्ही असं काही बोलणार नाही. माझ्या वहिनी नाही तर मोठ्या बहिणीसारखे आहात. पण वहिनी, मी त्या विजयने दिलेला चेक जमा केला नाही. बँकेत गेल्यानंतर मी वसुताईंची सही बघितली आणि तसाच चेक मी घरी आणला. दाखवतात तेव्हा नंदिनी चेक हातात घेते. हा चेक मी विजयला देणार. तेव्हा विजय किचनमध्ये कॉफी बनवत असतो. तिथे नंदिनी येते. विजय मोठमोठ्याने गाणं म्हणत असतो, आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, आई शपथ, आनंद सुद्धा आज हेच गाणं जोरजोरात वाजत होतं. विजय म्हणतो, रिअली? परत गाणं म्हणायला सुरुवात करतो. तर नंदिनी म्हणते, गप. इतका मोठा आवाज होता त्या डीजेचा, आम्ही सगळे हैराण झालो. जसं तू या घरात आल्यापासून आम्ही हैराण झालो ना, अगदी तसंच. तर विजय तिच्याकडे बघतो, पण तेच गाणं तू कसं गुणगुणतोय? तर विजय सांगतो, ठरवून गाणे गुणगुणता येत नाही ना. तेव्हा नंदिनी म्हणते, करेक्ट, ठरवून प्लॅन करता येतो ना. काय करतो काय विजय? तेव्हा विजय सांगतो, जिंजर अँड लेमन टी. सॉरी प्रेक्षकांनो, मी आधी कॉफी बोलली ना, तर तो चहा बनवतोय. विजय तिला विचारतो, तू पिणार? तेव्हा नंदिनी नाही म्हणते. रेसिपी छान आहे, पण कधी वेळ पडली ना मला पिळायला आणि ठेचायला आवडेल. विजय आश्चर्यानेच तिच्याकडे बघत असतो. तू जे वागतोय ना विजय, ते कळतंय मला. तेव्हा विजय सांगतो, तू कशाबद्दल बोलते मला कळत नाही नंदिनी. लिंबू घेण्यासाठी फ्रीजकडे जातो तर नंदिनी फ्रीज लगे बंद करते. त्याला काही लिंबू काढू देत नाही. तू काव्याबद्दल जे काय आज वागला ना, त्याबद्दल बोलते मी. विजय सांगतो, तुमच्यासमोर आम्ही बाहेरून आलोत ना, मला काही माहीत नाही यातलं. तेव्हा नंदिनी विचारते, स्वतःला जास्त शहाणा समजतोस? तुला एक गंमत सांगते. मी आणि काव्या शाळेत असताना एक मुलगा काव्याला त्रास देत होता. तिने काही सांगितलं नाही मला, पण मी शोध लावला. लंगडीचा गेम चालू होता आणि मी पुढे पळत होती आणि तो मला पकडत होता. विजय म्हणतो, तू मध्ये पाय घातला आणि त्याला पाडलंस. ती म्हणते, छे, असे फालतू गेम मी नाही खेळत. मी इतकी धावली की तो शेवटी थांबला आणि चक्कर येऊन पडला. दुसऱ्या दिवशी मी आणि काव्या दोघं पण शहाळं घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो. तेव्हा माझ्या आणि काव्याच्या वाकड्यात जायचं नाही. त्याला बरोबर आडवं कसं करायचं ना, मला चांगलंच कळतं. त्या मुलाला मी तेव्हाच तिथे समज दिली होती आणि तीच समज मी आता तुला पण देते. काव्याच्या आडव्यात अजिबात जायचं नाही. तर नंदिनी बोलत असताना विजय मागे मागे होतो. तिथे डिश असते, ती पण खाली पडते. तर विजय थोडा घाबरलेला असतो नंदिनीचं हे रूप बघून. आणि तरीसुद्धा तू सुधारला नाही तर तुझं ते मी करेल जे तू विचारही करू शकत नाही. कारण नंदिनी बोलून नाही, करून दाखवते. आणि मिथून काकांना जो चेक दिलेला असतो ती नंदिनी विजयच्या अंगावर फेकते. मिथून काकांनी हा चेक क्रेडिट केला नाही. आमची सगळ्यांची मुळं आहे ना, अगदी खोलवर रुजलेली आहे. तू असं सगळ्यांना तोडू शकत नाही. तेव्हा 4 फूट लांब राहायचं आमच्यापासून. तिथून निघून जाते. विजय स्वतःशीच म्हणतो, हा काव्याचा बंदोबस्त लावू दे नंदिनी, मग तुझ्याकडे बघतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी जीवा दोघंही उठतात. मग मी आता प्रेग्नेंट असल्यामुळे मला सरळ झोपावं लागतं आणि पाय जर माझ्या अंगावर आला ना तर मला खूप इरिटेट होतं. जीवा विचारतो, माझ्या पायामुळे तुला इरिटेट होतं? मी तर देवाला प्रार्थना करेल की आपलं बाळ या जगात लवकर आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला. तर नंदिनी विचारते, म्हणजे? तेव्हा जीवा म्हणतो, अगं म्हणजे आपल्या लेकीसाठी लहान भाऊ लागेल ना, त्याची तयारी आपल्याला करता येईल. नंदिनी त्याला फटके देते. मला आहे ना ह्या फटक्यांपासून वाचण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून काहीतरी बांधावं लागेल. तुम्हाला बांधणार आहे ना आई, गुरुजींकडनं आणलेले सुरक्षा कवच धागे, तसंच काहीसं. तर मानिनी काकू नंदिनीला आधी धागा बांधतात. इडापिडा टळो आणि माझ्या दोन्ही सुनांचं वंशज सुखरूप फळो. त्यानंतर काव्याला पण धागा बांधतात. तेव्हा काव्या सांगते, आई थोडं लूज बांधा हां. त्यानंतर नंदिनी पण आनंद निवासला निघून जाते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की शारदा काकू नंदिनीला सांगत असतात, तुमच्या दोघींच्या बाबत काहीतरी घडणार आहे, मला असं का वाटतंय. तर काव्या क्लाससाठी निघालेली असते. तिच्या हातात बांधलेला धागा तिथेच खाली पडतो आणि वसू आत्या लपून बघत असतात. ते लगेचच विजयला इन्फॉर्म करतात आणि विजय तिकडून कार घेऊन येतो. काव्या चाललेली असते. तर काव्याच्या हातातली छत्री खाली पडलेली दाखवली आहे. मग विजय ज्या कारमध्ये असतो त्या कारने काव्याला धडक दिली की काय हे काय बघायला मिळालं नाही. तेव्हा उद्या आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय घडतं ते. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या.